मेरे प्रिय छात्रों, मेरा नाम M.K. अंजनामूर्ति है। मैं पिछली कक्षा में भीम और राक्षस पाठ के बारे में समझा रहा था। छात्रों, कुंती और भीम बकासुर के बारे में जानते हैं। मैं पिछली कक्षा में आपको बकासुर कौन था, वह किन की रक्षा करता था और इसके बदले में एकनाथ चक्रपुरम के लोगों से क्या लेता था, और ब्राह्मण के परिवार के लोग क्यों रोते थे आदि विषय के बारे में हम जान करते थे। छात्रों, आज हम ब्राह्मण के दुख को निवारण करने के लिए भीम कैसे बकासुर को मारने के लिए तैयार होता है, इसका परिणाम क्या होता है आदि विषयों के बारे में हम जान करेंगे। विद्यार्थिगळे, ನಾವು ಭೀಮ್ और ರಾಕ್ಷಸ್ ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂತಾ ಇದ್ವಿ। ಈ ಒಂದು ಪಾಠದಲ್ಲಿ ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಬಕಾಸುರ ಯಾರು, ಅವನು ಯಾವ ರೀತಿ ಜನಗಳಿಗೆ ತೊಂದರೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದ ಎನ್ನುವಂಥ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ವಿ। ಈ ದಿನ ನಾವು ಬಕಾಸುರನ್ನ ಕೊಲ್ಲೋದಕ್ಕೆ ಭೀಮ ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಾಗ್ತಾನೆ, ಅದರ ಪರಿಣಾಮ ಏನಾಗುತ್ತೆ ಎಂಬ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ। कुंती ब्राह्मण से कहती है कि हम तुम्हें मदद करेंगे, तुम चिंता मत करो। इस तरह कहती है, कुंती कहती है तुम चिंता मत करो, मैं तुम्हें मदद करेगी, तुम खाओ पीओ आराम से रहो। ब्राह्मण की पत्नी से कहती है कुंती, जाओ बहन तुम भी खाना बनाओ। ब्राह्मण की बेटी से कहती है, जाओ बेटी देखो तुम्हारा काम, हमें तुम्हें जरूर मदद करेंगे। इस तरह कुंती कहती है। तब ब्राह्मण कहता है, क्या क्या कहा तुमने बहन, हम में से कोई नहीं जाएगा? कुंती की बात सुनकर ब्राह्मण ने कहा, क्या क्या कहा बहन तुमने, हम में से कोई बकासुर को खाना के रूप में नहीं जाएगा? इस तरह ब्राह्मण ने पूछा। कुंती ब्राह्मण ಹೇಳಿದ್ಲು, ನೀವು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ, ನಾವು ನಿಮಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೋಗಿ ನೀವು ಆರಾಮಾಗಿ ಊಟ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆರಾಮಾಗಿರಿ। ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹೆಂಡತಿ ಹತ್ರ ಕುಂತಿ ಹೇಳಿದ್ಲು, ಹೋಗು ತಂಗಿ, ಹೋಗಿ ನೀನು ಕೆಲಸ ನೋಡೋಗು, ಅಡುಗೆ ಮಾಡೋಗು। ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಗಳ ಹತ್ರ ಹೇಳಿದ್ಲು, ಹೋಗಮ್ಮ ಮಗಳೇ, ಹೋಗು ನಿನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ನೋಡು, ನೀವು ಆರಾಮಾಗಿರಿ, ನಾವು ನಿಮಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ। तुम में कोई भी बकासुर के पास नहीं जाएगा, ನೀವ್ಯಾರು ಸಹ ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಕುಂತಿ ಹೇಳಿದ್ಲು। ब्राह्मण को आश्चर्य हुआ, उसने आश्चर्य से कहा, क्या
क्या कहा बहन? हम में से कोई बकासुर के पास नहीं जाएगा. ಏನು ಹೇಳಿದೆ ತಂಗಿ ನೀನು? ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು, ನಾನಾಗಲಿ, ನನ್ನ ಹೆಂಡತಿ ಆಗಲಿ, ಮಗಳಾಗಲಿ, ಮಗ ಆಗಲಿ, ಯಾರು ಬಕಾಸುರ ಹತ್ರ ಹೋಗೋಷ್ಟಿಲ್ವಾ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕುಂತಿಯನ್ನ ಕೇಳ್ದ. ಕುಂತಿನೇ ಕहा हाँ तुम में से कोई नहीं जाएगा. हाँ जरूर, तुम में से कोई नहीं बकासुर के पास नहीं जाएगा. ಹೌದು, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಸಹ ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಹೋಗೋಷ್ಟಿಲ್ಲ. ब्राह्मण तो कौन जाएगा? हम में से कोई नहीं जाएगा तो और कौन जाएगा बकासुर के पास? ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ? ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕೌನ್ ಜಾಯೇಗ, ಮತ್ತೆ ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕೇಳ್ದ. ಕುಂತಿ ಬೋಲಿ ಮೇರಾ ಯಹ ಬೇಟಾ ಹೈ, मेरा यह बेटा बकासुर के पास जाएगा, बकासुर को आहार होने के लिए जाएगा. मुझे 5 बेटे हैं, मेरे तो 5 बेटे हैं. ನನ್ನ ಮಗ, ನನ್ನ ಈ ಮಗ ಹೋಗ್ತಾನೆ ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ, ನೀವ್ಯಾರು ಹೋಗೋಷ್ಟಿಲ್ಲ, ನನ್ನ ಈ ಮಗ ಹೋಗ್ತಾನೆ. ಮೇರೆ ತೋ 5 ಬೇಟೆ ಹಾಯ್, ನನಗೆ 5 ಜನ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೆ, ಒಬ್ಬರು ಹೋದ್ರೆ ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ ಅಂತಾನೆ. ब्राह्मण तत्काल ब्राह्मण ने दुख से बोला, नहीं नहीं, यह नहीं हो सकता, नहीं नहीं, यह नहीं हो सकता. हमारी बारी हो और तुम्हारा बेटा जाए, हमारे लिए तुम्हारा बेटा बलि हो जाएगा. नहीं नहीं, यह अच्छा नहीं है. हमारी बारी है, हमारी बारी के लिए मैं जाऊंगा. हमारे लिए तुम्हारा बेटा बलि होना मुझे अच्छा नहीं लग रहा है. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಅದು ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸರ್ದಿಗೋಸ್ಕರ, ನಮಗೋಸ್ಕರ ನಿಮ್ಮ ಮಗ ಬಕಾಸುರನಿಗೆ ಹೋಗಿ ಬಲಿಯಾಗೋದು ಬೇಡ. ನಾನೇ ಹೋಗ್ತೀನಿ. ನಮಗೋಸ್ಕರ ನಿಮ್ಮ ಮಗ ಪ್ರಾಣ ಕಳ್ಕೊಳ್ಳೋದು ನನಗಿಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಬೇಡ ಬೇಡ ಅಂತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ದ. ಕುಂತಿ ಬೋಲಿ, अब तुम चुप रहो. क्यों बेटा, तुम तैयार हो ना? कुंती ने कहा, अब तुम चुप चुप रहो भैया, अब तुम चुप रहो. मैं मेरे बेटे को बेचता हूँ. ನೀವು ಸುಮ್ಮನಿರು ಅಣ್ಣ, ನೀವು ಸುಮ್ಮನಿರು. ನನ್ನ ಮಗನನ್ನು ನಾನು ಕಳಿಸ್ತೀನಿ ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ. ಏನಪ್ಪ ಮಗನೇ, ಕ್ಯಾ ಬೇಟಾ ತುಮ್ ತಯಾರು ಹೋನಾ? ಏನಪ್ಪ ಮಗನೇ, ನೀನು ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೀವಲ್ವಾ ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಕುಂತಿ ಭೀಮನನ್ನು ಕೇಳಿದ್ಲು. भीम ने कहा, भीम तैयार. माँ, जब से बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं भड़क रही है. भीम ने कहा, तैयार, मैं तैयार हूँ. बकासुर के पास जाने के लिए मैं तैयार हूँ. माँ, जब से मैं बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं भड़क रही है. ನಾನು ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೀನಿ ಅಮ್ಮ. ನಾನು ಬಕಾಸುರನ ಹೆಸರು ಕೇಳಿದಾಗಿಂದ ನನ್ನ ಭುಜಗಳು ನಡುಕ್ತಾ ಇವೆ, ನನ್ನ ಭುಜಗಳು ಕಾಯ್ತಾವೆ ಯಾವಾಗ ಬಕಾಸುರ ಹತ್ರ ಹೋಗ್ತೀನೋ ಅಂತ. मेरे नेत्र उसे देखने को उतावते हो रहे हैं. मेरे नेत्र, मेरे नयन, मेरे आंखें उसे देखने के लिए तड़प रही है. ನನ್ನ ಕಣ್ಣುಗಳು ಅವನನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಕಾಯ್ತಾವೆ, ನನ್ನ ಭುಜಗಳು
ಅವನಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾವೆ. वाह माँ जहाँ तुम जहाँ हम रहे वहाँ बकासुर किसी को सता सकेगा. क्यों माँ? जहाँ हम रहे, जहाँ हम रहते हैं वहाँ बकासुर किसी को सताने को छोड़ना है. ನಾವು ಎಲ್ಲಿರ್ತೀವೋ ಅಲ್ಲಿ ಬಕಾಸುರನಂತಹ ರಾಕ್ಷಸರು ಇರೋದಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಬೇಕಾ? ಬಕಾಸುರನಂತಹ ರಾಕ್ಷಸರು ಜನರನ್ನು ಕಾಣಿಸೋದಕ್ಕೆ ನಾವು ಬಿಡಬೇಕಾ? ಅಮ್ಮ, ನಾನು ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತ ಭೀಮ ಬಕಾಸುರನ ಹತ್ರ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧವಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ತನ್ನ ತಾಯಿ ಹತ್ರ ಹೇಳ್ದ.